लास्ट लेक्चर मध्ये आपण बघा determine which of the following pairs of angles are coterminal and second question draw the angles of the following measures and determine their quadrants. हे आपण दोन क्वेश्चन्स बघितले होते. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो बघा कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इन रेडियन आणि कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इन डिग्री. हे असे दोन क्वेश्चन्स आहेत. तर त्याच्या अगोदर आपण एक नोट असं बघूया. जर समजा आपल्याला डिग्री मधून रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल, डिग्री मधून रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तिथं त्या अँगलला आपण कशाने मल्टिप्लाय करायचं? पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं? आपण इथं पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. समजा आपल्याला रेडियन मधून डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल, रेडियन मधून डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं? आपण इथं 180/5. बघा आता समजा फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर 30 डिग्री आहे. 30 डिग्रीचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. मग 30 इंटू कशाने मल्टिप्लाय करू आपण? पाय बाय 180. कशाला? मग पाय बाय 180 म्हणजे इथं 0 कॅन्सल करा, 3 ने डिवाइड करा म्हणजे किती येणार? पाय बाय 6 हा रेडियन मध्ये कन्वर्ट झाला. रेडियन 30 डिग्री इक्वल टू पाय बाय 6 रेडियन या मेथडने. चला आता समजा हेच आपण उदाहरण जर घेतलं तर इथं पाय बाय 6 रेडियन दिलेला आहे आणि हे आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? आपल्याला इथं डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. तर काय नाही इथं पाय बाय 6 इंटू आता रेडियन मधून डिग्री मध्ये जर कन्वर्ट करत असताना कशाने मल्टिप्लाय करायचं? आपण इथं 180/5. 180/5. पाय कॅन्सल झाला, 6 ने डिवाइड करा म्हणजे किती आलं? इथे 30 आणि इक्वल टू हे डिग्री मध्ये कन्वर्ट झालं बघा. हा जो ब्रॅकेट आहे तो डिग्री मध्ये म्हणजे काय आलं तर 30 डिग्री. चला एकच एक्झाम्पल मी दोन्ही मेथडने सांगितलेलं आहे, डिग्री टू रेडियन अँड रेडियन टू डिग्री. ओके नाउ एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेला आहे त्यांनी कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू रेडियन. काय म्हटलेलं आहे? इनटू रेडियन. मी क्वेश्चन लिहिते तिथं. क्वेश्चन नंबर 2 कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू रेडियन. आता आपल्याला डिग्री मध्ये दिलेलं आहे, आपल्याला काय दिलेलं आहे? त्यांनी डिग्री मध्ये दिलेलं आहे. तर ते आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं? रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. आणि फर्स्ट एक्झाम्पल 85. बघा एक दोन एक्झाम्पल समजले की पुढचे एक्झाम्पल तुम्हाला समजतात. 85 डिग्री 85 डिग्री असेल तर इथं आपण 85 इंटू बघा डिग्रीचं आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. तर 85 इंटू पाय बाय 180 आणि हा रेडियन मध्ये करायचं. म्हणून तुम्हाला मगाशी मी सांगितलं ज्यावेळेला डिग्री टू रेडियन कन्वर्ट करायचं असेल त्यावेळेला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा आणि रेडियन टू डिग्री असेल तर 180/5 एवढं लक्षात ठेवायचं. तर इथं आपण डिवाइड करूया, 5 ने डिवाइड करूया. 5 ने डिवाइड केलं तर 1, 5 to 1 1, इथं 7 आणि इथं 5 ने डिवाइड करा 15.3 15 आणि 3 या 6 आणि मग इथं तुम्हाला आन्सर मिळेल 17 इंटू पाय 17 पाय अपॉन 36 रेडियन. बघा डिग्री टू रेडियन. लक्षात. आणि हेच क्वेश्चन आहे अँगल्स इंटू रेडियन मध्ये कन्वर्ट करतो. डिग्री मध्ये दिले, रेडियन मध्ये आपण कन्वर्ट करतो. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते बघा 250 डिग्री. 250 डिग्री 250 डिग्री इथे सुद्धा आपण त्यानेच मल्टिप्लाय करायचं इक्वल टू 250 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं? आपण इथं पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा आणि ज्या वेळेला आपण पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेला इथं सी. लक्षात आलं. आता 0 कॅन्सल करा आणि इथे
काय डिवाइड करता येत नाही, त्यामुळे आणि तसंच ठेवा. 25 पाय अपॉन 18 रेडियन. चला थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. -132 डिग्री थर्ड एक्झाम्पल -132 डिग्री असं मायनस मध्ये दिलं, निगेटिव्ह अँगल दिला, इक्वल टू मायनस आउटसाइड आल्या, मायनस आउटसाइड आल्या 132 इंटू पाय बाय 180 आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं, रेडियन. लक्षात हा अँगल लिहायचा आहे आणि इंटू पाय बाय 180 करा आणि रेडियन मध्ये कन्वर्ट झालं. आता डिवाइड करायचं आपण 12 ने डिवाइड करूया. 12 into 1 12, इथे 1 घ्या, परत 12 into 1 12, इथं 12 into 1 12, 6 येणार इथं रिमेनिंग, म्हणजे किती येणार 5 इक्वल टू मायनस 11 into पाय 11 पाय अपॉन 15 आणि रेडियन. चला ह्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स बघायचे. तर नेक्स्ट जो आहे तो बघूया आपण आता. नेक्स्ट थोडंसं वेगळं आहे, डिग्री मध्ये पण दिलेलं आहे आणि मिनिट मध्ये पण दिलेलं आहे. $65 डिग्री 30 मिनिट. फोर्थ 65 डिग्री 30 मिनिट असं दिलेलं आहे. चला तर 65 डिग्री सॉरी मिनिट पाहिजे, मिनिट आहे. सगळं जे अँगल आहे हा कंप्लीट अँगल जो आहे तो कंप्लीटली डिग्री मध्ये पाहिजे. मग डिग्री मध्ये नसेल तर तो डिग्री मध्ये पहिल्यांदा कन्वर्ट केला पाहिजे. मग आपण बघितलेल्या सुरुवातीला बघा 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट, 1 आपल्याला इथे 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड असं बघितलेलं होतं. मग आता इथे 65 डिग्री हे लिहित असताना बघा 65 डिग्री प्लस 30 मिनिट प्लस काय आलं तर 30 मिनिट्स. आता मिनिटचा आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करूया बघा. 65 डिग्री प्लस 30 अपॉन 60 आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं, डिग्रीमध्ये. डिवाइड 60 केलं लक्षात, कारण 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स आहे. आता इथं 0 0 कॅन्सल करा, 3 ने डिवाइड करा म्हणजे किती मिळेल 1/2. 65 डिग्री प्लस 1/2 डिग्री म्हणजे तुम्ही हे असं लिहू शकताय 65 प्लस 1/2 डिग्री इक्वल टू द क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 65 इंटू 2 बघा किती येते. 65 इंटू 2 किती येणार बघा, 2 इंटू 5 10 कॅरी 1 घ्या. 2 इंटू 6 12 प्लस 1 30 आणि प्लस 1 अपॉन 1 1 आणि अपॉन 2 इंटू 1 2 आणि डिग्री. चला आता परत आपण आता इथे घेऊया 131 अपॉन 2 डिग्री. आता आपल्याला इथं सगळं डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो अँगल आहे डिग्री तो कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, रेडियनमध्ये कन्वर्ट करायचा. त्यामुळे परत पुढे 131 अपॉन 2 131 अपॉन 2 इंटू पाय बाय 180 आणि हे आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, रेडियनमध्ये कन्वर्ट केलं लक्षात. आणि मग आपण आता इथं डिवाइड करता येत नाही त्यामुळे 131 पाय अपॉन 2 इंटू 180 360 रेडियन. बघा हा जो अँगल आहे 65 डिग्री 30 मिनिट हा जो अँगल आहे तो आपण इथं रेडियनमध्ये कन्वर्ट केलेला आहे. म्हणून इथं जर मिनिटमध्ये दिला असेल तर तो पहिल्यांदा आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचा आणि मग आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. बघा इथं 60 मी परत एकदा सांगते 65 डिग्री 30 मिनिट आहे. 65 डिग्री प्लस 30 मिनिट 65 डिग्री प्लस 30 अपॉन आता मिनिटचं आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. कशाने डिवाइड करायचं, 60 ने डिवाइड. 0 0 कॅन्सल करा, 3 ने डिवाइड करा 1/2 डिग्री. 65 प्लस 1/2 डिग्री
मग आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. तुम्हाला माहिती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं. पहिल्यांदा असा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा प्लस असा करा आणि मग डिनॉमिनेटर करा आणि मग किती मिळेल तुम्हाला इथं 131/2 डिग्री. आता रेडियनमध्ये कन्वर्ट करा. मग रेडियनमध्ये कन्वर्ट करत असताना कशाने मल्टिप्लाय करायचं π/180 आणि मग इथे मल्टिप्लाय करा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चला आणि हे रेडियनमध्ये कन्वर्ट झालं. नेक्स्ट जे आहे ते आपण बघूया. 5th एक्झाम्पल. फिफ्थ एक्झाम्पल बघा काय आहे. 75 डिग्री 30 मिनिट. सेम एक्झाम्पल आहे. चला सेम एक्झाम्पल आहे. 75 डिग्री प्लस 30 मिनिट. 75 डिग्री प्लस 30 इक्वल टू 75 डिग्री प्लस. आता मिनिटचं आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. मग कशाने डिवाइड करायचं 30/60. 0 कॅन्सल करा परत 1/2 मिळेल. 75 डिग्री प्लस 1/2 डिग्री इक्वल टू 75 प्लस 1/2 आणि डिग्री. आता मी डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. 75 × 2 म्हणजे 150 आणि हा प्लस 1 म्हणजे किती येणार 151/2 डिग्री. आता हे डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं. आता आपण परत पुढे कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग रेडियनमध्ये कन्वर्ट करत असताना आपण काय केलं पाहिजे बघा तिथं इक्वल टू 151/2 इंटू आता रेडियनमध्ये कन्वर्ट केलं बघा इथं डिग्री आहे इथं रेडियनमध्ये कन्वर्ट म्हणजे कशाने मल्टिप्लाय करायचं π/180. परत इथे डिवाइड करता येत नाही आणि तसेच ठेवा 151/2 × 180 360 आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं रेडियनमध्ये कन्वर्ट झालं. अच्छा दादा तर इथं आपण ह्या पद्धतीनं हे ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. चला आता पुढचे आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. तुमचं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा म्हणजे जास्त लक्षात येईल. नेक्स्ट बघा 40 डिग्री. 6th एक्झाम्पल. 40 डिग्री 48 मिनिट असं दिलेलं आहे. 48 डिग्री 40 डिग्री 48 मिनिट. नेहमीची मेथड इक्वल टू 40 डिग्री प्लस 48 मिनिट. पहिल्यांदा आपण मिनिट प्लसमध्ये करू. आता हे मिनिटचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. मग 40 डिग्री प्लस 48/60 आणि हे डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं. डिवाइड केल्यानंतर डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं. आता आपण डिवाइड करूया. शक्यतो कसा भाग जाईल तसं तुम्ही भाग घालू शकताय. तर आपण इथं 6 ने डिवाइड करूया. 0 6 × 8 किती येणार इथं 48. चला परत 2 ने डिवाइड करा 4 आणि इथं 5 इक्वल टू 40 प्लस हे बघा हा 40 प्लस वाटल्यास आपण इथं सेपरेट लिहूया 40 डिग्री प्लस 4/5 डिग्री. आता डिग्री एकातच लिहायचं 40 प्लस 4/5 आणि ब्रॅकेट डिग्री. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर 40 × 5 किती येणार 200 प्लस 4 × 1 4 अपॉन 5 इक्वल टू 200 प्लस 4 204 अपॉन 5 आणि इथं काय ना. आता आपल्याला इथं रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. रेडियनमध्ये म्हणजे हा डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं इथं 204/5 इंटू डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करत असताना π/180 ने मल्टिप्लाय करा. मग आता इथं 2 ने डिवाइड करू शकताय किंवा 4 ने डिवाइड करू शकताय. 4 ने डिवाइड करूया आपण 4 × 5 आणि इथं 1 आणि इथं 4 ने डिवाइड करा 45
आणि परत बघा इथे आणि परत कशाने डिवाइड करू शकता का बघा, नाही. त्यामुळे 51 पाय अपॉन 5 into 5 25 कॅरी 2 5 into 4 20 plus 2 22 आणि इथं बघा हेच आपण इथं 40 डिग्री 48 मिनिट आहे ते आपण ह्या मेथडने सॉल्व करायचं. लक्षात आलं. तर इथं आपण कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन या टाइपचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. आता नेक्स्ट बघूया. सेम क्वेश्चन आहे आता पुढचा, फक्त काय ना इथं आता डिग्री टू रेडियन कन्वर्ट केले. ह्या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये रेडियन टू डिग्री. बघा कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री. इन डिग्री. आणि फर्स्ट एक्झाम्पल 77 पाय बाय 12 रेडियन. 7 पाय बाय 12 रेडियन. आता आपल्याला हे कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, रेडियन मध्ये डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथं 7 पाय बाय 12 बघा 7 पाय बाय 12 आणि तसंच पहिल्यांदा लिहायचं इनटू रेडियन टू डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. रेडियन टू डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं इथं 180 अपॉन पाय ह्याने मल्टिप्लाय. लक्षात आलं. म्हणून मगाशी एकच काय लक्षात ठेवायचं, रेडियन टू डिग्री किंवा डिग्री टू रेडियन असेल तर ते कशाने मल्टिप्लाय बरोबर त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. मग आता इथं पाय पाय कॅन्सल होतो. इथं 12 ने डिवाइड करा किती येते बघा 15 आणि 7 into 15 135 डिग्री. बघा रेडियन टू डिग्री. लक्षात. हे झालं आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. सेकंड एक्झाम्पल बघूया. -5 पाय बाय 3 -5 पाय बाय 3 रेडियन. बघा -5 पाय बाय 3 रेडियन इक्वल टू बघा मायनस आपण आउटसाइडला लिहिला, हा आउटसाइडला लिहिला -5 पाय बाय 3. पहिल्यांदा आपण हा अँगल लिहिला. आता आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. मग कशाने मल्टिप्लाय करायचं 180 अपॉन पाय. 180 अपॉन पाय. पाय कॅन्सल होईल इथे. इथे 3 ने डिवाइड करा. इथे किती येणार 6 आणि 0 इक्वल टू हा मायनस आणि 5 into 60 300 आणि हा डिग्री. बघा रेडियन टू डिग्री. लक्षात आलं. हे जर आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. रेडियन फक्त 5 रेडियन. थर्ड एक्झाम्पल 5 रेडियन इक्वल टू फोर्थ पण लिहूया आपण इथे. फोर्थ जे आहे ते 11 पाय बाय 18 रेडियन. आता 5 रेडियन इथं पाय नाही आहे. आतापर्यंतच्या एक्झाम्पल मध्ये इथं पाय होतं, आता इथं नाही आहे. काय नाही नेहमीचीच मेथड आहे इथं. हा 5 इंटू आता आपल्याला रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. बघा रेडियनचं डिग्रीमध्ये. मग कशाने मल्टिप्लाय करायचं 180 अपॉन पाय. अच्छा इक्वल टू 5 into 180 900 अपॉन पाय आणि डिग्री. अच्छा 5 रेडियनचं आपण कशामध्ये कन्वर्ट केलं आहे डिग्रीमध्ये. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये पाय पाय कॅन्सल होतो त्यामुळे मला कसं मिळत होतं, पण इथे पाय नाहीच आहे लक्षात. आणि म्हणून 5 into 180 अपॉन पाय. मग इथं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं अपॉन पाय आणि हा डिग्री इक्वल टू. तर नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ एक्झाम्पल 11 पाय अपॉन 18 रेडियन. 11 पाय अपॉन 18 इंटू 180 अपॉन पाय आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं डिग्री.
चला इक्वल टू पाय पाय कॅन्सल करा, 18 ने इथं डिवाइड करा म्हणजे किती 11 इंटू 10 110 डिग्री. चला तर ह्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल बघितले. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आणखी. फिफ्थ एक्झाम्पल. फिफ्थ एक्झाम्पल जे आहे ते बघा, -1/4 रेडियन. -1/4 रेडियन इक्वल टू -1/4 इंटू, बघा हा मायनस मी आउटसाइडला घेते, -1/4 रेडियनचं कन्वर्ट कसं करायचं आपण इथं 180/5 आणि हा डिग्री. बघा रेडियन टू डिग्री. आता इथं पाय नाहीच आहे त्यामुळे मायनस, इथं 4 ने डिवाइड करा, 4 इंटू 4 16, 2 घ्या 45/पाय आणि इथं काय करायचं डिग्री. चला आणि हे आपण एक्झाम्पल बघितले. कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू डिग्री. इनटू डिग्री म्हणजे हे बघा डिग्रीमध्ये कन्वर्ट, रेडियनमध्ये दिलेलं आहे, डिग्रीमध्ये. लक्षात. तर ह्या पद्धतीने आपण हे दोन एक्झाम्पल्स बघितले. बघा परत एकदा सांगते मी, डिग्री टू रेडियन असेल तर π/180 ने मल्टिप्लाय करा आणि रेडियन टू डिग्री असेल तर 180/π. एवढं लक्षात ठेवा आणि आपली मेथड तीच आहे. आणि जर मायनस असेल तर आउटसाइडला घ्या आणि सगळ्यात शेवटी मायनस घ्या. चला तर आपण आज दोन टाईपचे एक्झाम्पल्स बघितले. angles, convert the following angles in degree and convert the following angles in radian. तर आपण आज इथेच थांबू.